नमस्कार मित्रांनो. या सप्ताहाची सुरुवात घटस्थापनेच्या मंगल क्षणाने होत आहे. चंद्र कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीमधून भ्रमण करणार असून त्रिकोणी आणि शुभयोगांची निर्मिती होणार आहे. या योगांचे परिणाम तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रांवर दिसून येतील. कुणाला करिअरमध्ये संधी मिळेल, कुणाला नातेसंबंधात सुखद अनुभव येईल, तर कुणासाठी हा आठवडा आर्थिक लाभ घेऊन येईल. चला तर पाहूया या सप्ताहात तुमच्या राशीवर नक्की काय प्रभाव पडणार आहे. हे जे साप्ताहिक राशीफळ आहे ते असणार आहे सोमवार ते रविवार, अर्थात 22 सप्टेंबर 2025 ते 28 सप्टेंबर 2025 पर्यंत. या सप्ताहाचे शुभ दिवस आहेत 22, 23 आणि 27 आणि अशुभ दिवस असणार आहेत 24, 25, 26 आणि 28. या संपूर्ण आठवड्यात जो चंद्र आहे हा चंद्र सोमवार मंगळवार या दिवशी कन्या राशीत भ्रमण करेल. बुधवारी पहाटे 6:58 ते शुक्रवार दुपारी 3:24 हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. शुक्रवार दुपार 3:24 ते शनिवार रविवारपर्यंत हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याच दिवशी चंद्राचे वेगवेगळ्या ग्रहांबरोबर युती, प्रतियोग, त्रिकोणयोग सुद्धा होणार आहेत. हे सर्व ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या सणात सोमवार आणि मंगळवारी चंद्राचं भ्रमण असणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर केंद्रयोग करणार आहे. याचप्रमाणे बुधाबरोबर युती योग सुद्धा करणार आहे. याच दिवसात रवीचा नेपच्यूनशीही प्रतियोग होणार आहे. हे 2 दिवस महत्त्वपूर्ण असणार आहेत, खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहाराच्या बाबतीत हे दिवस शुभफलदायी राहतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. तुमचे जे गुप्त शत्रू असतील त्यापासून सावध राहणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा छोटे मोठे काही त्रास दिसून येतील, त्या संदर्भात काळजी घ्या. बुधवार पहाटे 6:58 ते शुक्रवार दुपारी 3:24 हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तेथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे पंचमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याच दिवसात षष्ठात असणाऱ्या रवीबरोबर द्वितीयातला जो हर्षल आहे हा त्रिकोणयोग करणार आहे. हे 2 ते 2.5 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहेत. या संपूर्ण सप्ताहातील महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दिवशी हाती घेऊ शकाल आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसते. तुमच्यातील उत्साह आणि आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे मार्गी लावू शकाल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद होतील, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा या दरम्यान संभवतो. शुक्रवार दुपारपासून ते जवळजवळ शनिवार रविवारपर्यंत हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. वेळातल्या शनीबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातील शुक्राबरोबर केंद्रयोग करेल आणि षष्ठातील रवी बुधाबरोबर लाभयोग करेल. हा जो कालावधी आहे म्हणजे शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रविवार या कालावधीमध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं किंवा शारीरिक दुखापतीच्या संदर्भातले त्रास या दरम्यान होऊ शकतील. याचप्रमाणे ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्या संदर्भात त्यांचे जे सासरकडची मंडळी आहेत त्यांच्यासोबत छोट्या मोठ्या कारणावरून वादविवाद होऊ शकते. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास.
सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे पंचमातील रवी आणि लाभातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या 2 दिवसामध्ये तुमची ऊर्जा जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र याच दरम्यान रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर गैरसमज होणार नाहीत याकडे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे बुधवार पहाटे 6:58 ते शुक्रवार दुपारी 3:24 हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. त्याच दिवसामध्ये चतुर्थातील तुमच्या पंचमातील रवी आणि तुमच्याच राशीतील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. हे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार तुम्ही या दरम्यान करू शकता. ते पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अचानक काही लाभ या दरम्यान मिळू शकतील. शुक्रवारी दुपारी 3:24 ते शनिवार आणि रविवार या दिवसात हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 7म स्थानामध्ये भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि पंचमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतील. काळजी घ्या. वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. मात्र दूरगामी काही इन्व्हेस्टमेंट या दरम्यान होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसात जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 4थ स्थानामध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याच दिवशी चतुर्थातील रवी आणि दशमातील नेपच्यून हे सुद्धा प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे बुधवारी पहाटे 6:58 ते शुक्रवार दुपारी 3:24 कालावधीमध्ये हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील रवी आणि व्ययातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणारे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून या दिवसामध्ये महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. संपूर्ण सप्ताहातील आवश्यक कामं या दरम्यान हाती घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी हा कालावधी उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. अर्थात ज्या गर्भवती महिला त्यांनी मात्र स्वतःकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम असणार आहे. शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रविवार या कालावधीमध्ये हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करणार आहे. व्ययातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि चतुर्थातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि दशमातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. एकंदरीतच शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रविवारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणच्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे
ती आहे कर्क रास. सोमवार मंगळवार या दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. याचप्रमाणे तुमच्या तृतीयातील जो रवी आहे हा रवी भाग्यातील नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल. सोमवार मंगळवार या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, प्रवास योग जास्त संभावता. मात्र कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. भावंडांसमवेत गैरसमज होण्याची शक्यता या दरम्यान जास्त निर्माण होईल. काळजी घेणं गरजेचं राहील. सतर्क राहणं महत्त्वपूर्ण राहील. बुधवार पहाटे 6:58 ते गुरुवार शुक्रवार दुपारी 3:24 कालावधीमध्ये हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या तृतीयातील रवी आणि लाभातील हर्षल हे सुद्धा परस्पर त्रिकोणयोग करते. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. ज्यांना नवीन वास्तूच्या संदर्भातले विचार करायचा असेल त्यांना हे दिवस अतिशय उत्तम जातील. घरातील व्यक्तींवर छोट्या मोठ्या कारणामुळे वाद होऊ शकतील, मात्र त्याचा फारसा परिणाम गृहसौख्यावर होणार नाही. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान करू शकता. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. संपूर्ण आठवड्यातील महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दिवशी हाती घेऊ शकाल. शुक्रवार दुपारी 3:24 ते शनिवार रविवार या दिवसांपर्यंत हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. व्ययातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. विद्यातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि भाग्यातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. या दिवसामध्ये तुमची मानसिकता चांगली दिसून येईल. तुमचा मूड कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मात्र थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तुम्हाला काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा या दरम्यान येऊ शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सोमवार मंगळवार या 2 दिवसामध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयातील रवी हा अष्टमातील नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. तर साधारणतः सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकते. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अचानकपणे काही खर्च होऊ शकतील किंवा आर्थिक बाबतीत फसवणूक झाल्यासारखी काही शक्यता या दरम्यान होऊ शकेल. त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. बुधवार पहाटे 6:58 ते शुक्रवार दुपारी 3:24 कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याच दिवसामध्ये द्वितीयातील रवी आणि दशमातील हर्षल हे सुद्धा परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. संपूर्ण सप्ताहातील महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दिवशी हाती घेऊ शकता. या दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागेल. कामाचा ओरख दांडगा राहील. तुम्ही घेतलेले निर्णय अगदी अचूक ठरतील. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. मात्र या दिवसादरम्यान ट्रॅव्हलिंग किंवा फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रविवार या कालावधीमध्ये हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करेल. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर केंद्रयोग करेल आणि द्वितीयातील रवी बुधाबरोबर लाभयोग करेल. या दरम्यान थोडंसं तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा. परंतु घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाच्या ठिणग्या या दरम्यान उडू शकतील. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग या दरम्यान संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र
युद्ध करेल. दशमातील गुरु बरोबर केंद्र योग करेल. तुमच्याच राशीतील रवी आणि सप्तमातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला दिसून येईल, मूड खूप चांगला दिसून येईल, फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र या दरम्यान विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर गैरसमजाचं वातावरण तयार होईल. त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकेल. त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. कोणालाही कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान संभवता. थोडंसं अलर्ट राहणं महत्त्वपूर्ण आहे. बुधवार पहाटे 6:58 ते शुक्रवार दुपारी 3:24 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करेल. दशमातील गुरुबरोबर त्रिकोण योग करेल. तुमच्या व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अर्थातच हा दिवस तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. या दरम्यान तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन नवीन संकल्पना किंवा लाभाच्या संदर्भातले काही ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला मिळू शकेल. मात्र याच दरम्यान खर्च सुद्धा होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रविवार या कालावधीपर्यंत हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. भाग्यातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तुमच्याच राशीतील रविबुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. तर साधारण शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रविवार या कालावधी जो आहे त्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहात. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर पुढे बाहेर केला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय भावनेच्या आहारी जाऊन भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात घेऊ नका. अंदाज तुमचे चुकू शकतील. भावंडांसमवेत सुद्धा काही वादविवाद होऊ शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. सोमवार मंगळवार या दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या रवी बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि तुमच्या अष्टमात असणारा नेपच्यून आणि तुमच्या व्ययातला जो रवी आहे हा प्रतियोग करणार आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती अजिबात घेऊ नका. अर्थात या दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. देवळांना किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं असे सुद्धा काही चांगले अनुभव मिळू शकते. मात्र कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. बुधवार सकाळी 6:58 ते शुक्रवार दुपारी 4:24 कालावधीमध्ये 3:24 कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तिथे असणाऱ्या रवीबरोबर मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे व्ययातील रवी आणि अष्टमातील हर्षल हे सुद्धा त्रिकोण योग करणार आहे. हे जे दिवस आहेत म्हणजेच बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार दुपारपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहेत. तुमच्यातलं मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी, कामाचा उरक झपाटा हा जबरदस्त दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त भाग्याची उत्तम साथ या दरम्यान लाभेल. नवीन कामाची सुरुवात या दरम्यान करू शकाल. तुम्हाला उत्तम सक्सेस या संदर्भात मिळू शकेल. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशन्स सुद्धा मिळू शकतील. या सप्ताहातील जी काही महत्त्वाची कामं आहे ती तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. ती पूर्ण सुद्धा होताना दिसते. शुक्रवार दुपारी 3:24 ते शनिवार आणि रविवार या दिवसामध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि व्ययातल्या रविवार बुधाबरोबर लाभ योग करेल. दशमातल्या लाभातल्या शुक्राबरोबर केंद्र योग करेल. याचप्रमाणे अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि षष्ठातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. पैशाच्या खर्चावर या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च या दरम्यान होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसात जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल.
तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्या लाभातील रवी आणि पंचमातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. सोमवार आणि मंगळवारी या दिवशी काही लाभ अनपेक्षितपणे मिळू शकतील. मात्र या दरम्यान खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. या 2 दिवसामध्ये खर्च आणि गुंतवणूक यापासून लांब राहणं गरजेचं राहील. जे तुमचे मित्रपरिवार असतील त्यांच्या समवेत सुद्धा थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. बुधवार पहाटे 6:58 ते शुक्रवार दुपारी 3:24 कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युगयोग करेल. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातील रवी आणि सप्तमातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. तर साधारणतः बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमची धावपळ होईल, दगदग होईल, मानसिक तणाव थोडा जाणवेल. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. अचानकपणे लाभ या दरम्यान मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काही लाभाचे उत्तम संधी तुम्हाला मिळू शकेल. आर्थिक संदर्भात मांडलेले अंदाज सुद्धा अचूक येतील. शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रविवार या कालावधीमध्ये हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि पंचमातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अर्थातच या कालावधी दरम्यान तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. काही चांगले छोटे मोठे लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर खटके उडू शकतील. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं या दरम्यान गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. सोमवार आणि मंगळवार या दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे दशमातील रवी आणि चतुर्थातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार तुम्ही या दरम्यान करू शकता. ते पूर्ण होताना दिसतील. तुमचा मूडसुद्धा चांगला राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे वरिष्ठ असतील त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. काही कारणामुळे तुम्हामध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होईल. या बाबतीत थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. करिअरच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. बुधवार पहाटे 6:58 ते शुक्रवार दुपारी 3:24 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. त्याचप्रमाणे दशमातील रवी आणि षष्ठातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून या दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर छोट्या मोठ्या कारणामुळे विवाद होऊ शकतील, परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या मैत्रीवरती होणार नाही. याचप्रमाणे आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही या दरम्यान घेऊ शकता. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे संदर्भात त्या संदर्भातले काही उत्तम तुम्हाला संधी मिळू शकेल. तुमच्या कामाची वाहवा होईल. संपूर्ण आठवड्यातील महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दिवसामध्ये घेऊ शकता. शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रविवार या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि चतुर्थातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी असतील किंवा मोठी अजिबात हाती घेऊ नका. थोडंसं तणाव, थोडंसं दगदग या दरम्यान जाणवेल. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. सोमवार आणि मंगळवार या दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असलेल्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. भाग्यातील रवी आणि तृतीयातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत.
दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून या दिवसामध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देण्यासारखे अनुभवसुद्धा मिळतील. काही चांगले पारमार्थिक अनुभवसुद्धा मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे या दरम्यान लक्ष घ्या. या दरम्यान किंवा या दिवसांमध्ये भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भात कुठलेही निर्णय घेऊ नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. बुधवार पहाटे 6:58 ते शुक्रवार दुपारी 3:24 या कालावधीमध्ये हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. षष्ठात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तुमची जी कामं आठवड्याभरातली महत्त्वपूर्ण आहेत ती तुम्ही या दिवसात निश्चित हाती घेऊ शकता. तुमच्या कामाचा उरक दान करायला तुमच्यातला आत्मविश्वास खूप चांगला दिसून येईल. तुम्ही तुमच्या कामाने स्वतःला सिद्ध करू शकाल. नवीन कामाच्या संदर्भातल्या काही संधीसुद्धा या दरम्यान येऊ शकते. तुमच्या कामाचा उरक या दरम्यान दांडगा राहील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही पूर्ण करू शकाल. हे दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असेच असणार आहे. शुक्रवार दुपारी 3:24 ते शनिवार रविवार या कालावधीमध्ये हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणार आहे. तुमच्या अष्टमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. भाग्यातल्या रविबुद्धाबरोबर लाभ योग करेल आणि पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. साधारणतः या कालावधीमध्ये म्हणजे शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रविवार या कालावधीमध्ये काही चांगले तुम्हाला लाभ मिळू शकतील. प्रश्न इथे फक्त खर्चाच्या संदर्भातला आहे. अनपेक्षित खर्च होऊ शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा या दरम्यान करू नका. भावंडांसंदर्भात थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. काही दीर्घकालीन योजनांच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण संधी तुमच्या समोर येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करेल. पंचमातील गुरुबरोबर केंद्र योग करेल आणि अष्टमातील रवी आणि द्वितीयातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. या 2 दिवसामध्ये आरोग्याकडे तुम्हाला लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. साधारणतः फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. नवीन कामाची सुरुवात या दरम्यान अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. अर्थात काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. बुधवार पहाटे 6:58 ते शुक्रवार दुपारी 3:24 कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तुमच्या सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. याचप्रमाणे अष्टमातील रवी आणि चतुर्थातील हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. संपूर्ण आठवड्यातील हा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. बरीचशी कामं तुम्ही हाती घ्याल आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. तुमचा उत्साहसुद्धा या दरम्यान दांडगा दिसून येईल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीवरचे नातेसंबंध सुधारते. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा उत्तम राहील हा कालावधी. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करसाल तरीसुद्धा काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळू शकतील. बुधवारी दुपारी 3:24 ते शनिवार रविवार या कालावधीमध्ये हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्या चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातील शुक्राबरोबर केंद्र योग करेल. अष्टमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवाद या दरम्यान अजिबात घालू नका. तुमचे अंदाज चुकतील आणि तुमची प्रतिमा मलिन होऊ शकेल. या संदर्भात काळजी घ्या. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही नवीन संकल्पना समोर येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सोमवार मंगळवार या दोन्ही दिवशी हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करेल. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल.
सप्तमातील रवी आणि तुमच्याच राशीतील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. तर सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. मात्र गैरसमजाच्या वातावरणामुळे थोडंसं एकमेकांमध्ये वादविवाद सुद्धा होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. बुधवार सकाळी 6:58 ते शुक्रवार दुपारी 3:24 कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील रवी आणि तृतीयातील हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. या दिवसामध्ये साधारण बुधवार, गुरुवार किंवा शुक्रवार दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही अनपेक्षित उत्तम लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, करसटणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. काही नवनवीन संकल्पना तुम्हाला सुचू शकतील. शुक्रवार दुपारी 3:25 ते शनिवार रविवार या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लांब योग करेल. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि तुमच्याच राशीतील शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. या दरम्यान तुम्हाला काही धार्मिक आध्यात्मिक अनुभव येऊ शकतील. मात्र या दरम्यान भविष्यकालीन कुठल्याही योजनेच्या संदर्भात निर्णय घेऊ नका. तुमचा अंदाज संपूर्ण पुनू शकतील. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. मात्र तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी ही खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे थोडं जास्त होऊ शकेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. तर मित्रांनो, हे होतं सोमवार ते रविवार अर्थात 22 सप्टेंबर 2025 ते 28 सप्टेंबर 2025 करता मेष ते मीन राशींचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.